और दूसरी चीज मैं आप सभी को बताना चाहता हूँ कि आज यहाँ पे बहुत सारे लोग जुड़े हुए मौजूद हैं जो सोमनाथ सूर्यवंशी के आंदोलन में हाजिर थे। आणि मी आपल्या सर्वांना एकच गोष्ट सांगू इच्छितो की आपल्या सर्वांना माहिती आहे सोमनाथ सूर्यवंशींबरोबर काय झालं आणि ते कशा प्रकारे झालं। पण मला एक गोष्ट सांगायची की सोमनाथ सूर्यवंशींचा मारहाणीमध्ये पोलीसच्या कोठडीमध्ये जीव गेला, पोलीस कस्टडीमध्ये सोमनाथ सूर्यवंशींचा मारहाणीमध्ये जीव गेला आणि मग ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते जे महाराष्ट्राच्या सभागृहामध्ये जाऊन अख्ख्या महाराष्ट्राला खोटं बोलले की सोमनाथ सूर्यवंशींना दम्याचा त्रास होता, त्यांना कार्डियक अरेस्ट आला म्हणून सोमनाथ सूर्यवंशी गेले। पण हेच ते औरंगाबादचे वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते होते ज्यांनी सोमनाथ सूर्यवंशींसाठी आणि सोमनाथ सूर्यवंशींचा बॉडी आणि त्या सोमनाथ सूर्यवंशींच्या बॉडीचा ताबा मिळवण्यासाठी परभणी आणि औरंगाबाद पोलिसी लढले, झगडले, आंदोलन केलं, रास्ता रोको करून पोलीसची व्हॅन घेतली, थांबवली, सोमनाथ सूर्यवंशींची बॉडी घेऊन औरंगाबाद मध्ये आले आणि फॉरेन्सिक रिपोर्ट केला ऑन कॅमेरा। त्यांनी फॉरेन्सिक रिपोर्ट केला, ऑन कॅमेरा पोस्टमॉर्टम केलं आणि त्या पोस्टमॉर्टम मध्ये हे सिद्ध झालं की सोमनाथ सूर्यवंशींना कोणताही दमा नव्हता, त्यांना कोणताही कार्डियक अरेस्ट किंवा हृदयाचा आजार नव्हता। पोलिसांच्या मारहाणीमध्ये सोमनाथ सूर्यवंशींचा मृत्यू झाला आणि देवेंद्र फडणवीस अख्ख्या महाराष्ट्राला खोटं बोलत होते। पण एक गोष्ट आपण सर्वांनी या प्रकरणामध्ये समजून घेतली पाहिजे की जर वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी ती लढवय्या भूमिका घेतली नसती, जर त्यांनी पोलिसांची व्हॅन अडवण्याची हिंमत नसती केली, जर त्यांनी परभणीवरनं सोमनाथ सूर्यवंशींची बॉडी औरंगाबाद मध्ये आणून ऑन कॅमेरा पोस्टमॉर्टम करायचा लढा नसता दिला तर बाळासाहेब आंबेडकर कदाचित सुप्रीम कोर्टामध्ये सोमनाथ सूर्यवंशींना न्याय मिळवून देऊ शकले नसते। म्हणून सोमनाथ सूर्यवंशींना न्याय मिळवून देण्यामध्ये जितका बाळासाहेब आंबेडकरांचा मोठा सिंहाचा वाटा होता तितकाच मोठा वाटा औरंगाबादच्या लढवय्या योद्धा असं म्हणणारे वंचित बहुजन आघाडीच्या तमाम कार्यकर्त्यांचा होता।